आहे ती आपण करा अशी विनंती। ज्या भाविकांनी या ठिकाणी आतापर्यंत सर्वांगाने आपल्याला सहकार्य केलेलं आहे यांचं पुन्हा एकदा आम्ही शब्दसंधाने आभार व्यक्त करतो। तसेच नवीन आलेले जे वारकरी असतील, भाविक असतील, काहींनी आपल्या या सोहळ्यासाठी त्यांना इच्छा आहे आपल्या या सोहळ्याला काहीतरी मदत करावी, त्या भाविकांसाठी समोर टेबल ठेवलेला आहे। आपलं दान त्या ठिकाणी सुपूर्द करून आणि इच्छा दानाची पावती घ्यायची आहे, जेणेकरून आपलाही त्या ठिकाणी या वैभवामध्ये काही चांगला नाही होईल आपण वाटा असावा प्रत्येकाला वाटते। तुमच्या आमच्या सर्वांच्या कणकणातून धनातून नवी नवी अल्प असणाऱ्या दानातून महत्तम असणाऱ्या दानातून हे कार्य उभं राहत असते आणि म्हणून आपण आतापर्यंत आपलं दान जर सुपूर्द केलं नसेल, आपली इच्छा असेल, समोर त्या ठिकाणी दान आणि तो टेबल ठेवलेला आहे, त्यामध्ये आपलं नाव निर्देश करायचा आहे आणि तिथं आपल्या दानाची पावती घ्यायची आहे। वाढत्याला विनंती राहील दोन्ही पंगतीमध्ये फिरून पहा, विचारून पहा, जे हवं असेल ते त्यांना ताटामध्ये वाढा। भोजन करणारे विनंती राहील ताटामध्ये शिल्लक ठेवू नका। देवाची आळंदी शहापूर धर्मशाळा ज्ञानोबांच्या या दिंडी सोहळा सोहळ्यामध्ये फिरून झालेला आहे, बाजारातही फिरून झालेला आहे। आणलेलं सगळं धन जे आहे ते त्या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे। आता उरलेला फक्त आपला प्रवास खर्च जो आहे तेवढाच खिशामध्ये ठेवा, कारण वारीच्या नावाने आणलेलं धन पुन्हा घरी घेऊन जाऊ नका। ते उरलेलं जे आहे तिथं समर्पित करा, अजून कर्तव्य असेल तेवढंच खिशात ठेवा आणि खरेदी जर सगळी झालेली आहे ती पाहतो, उद्या तुमची गडबड होऊ नये का जाता जाता आम्ही विसरलो दान द्यायचं होतं परंतु ते आपल्याकडे राहून गेलं। त्यासाठी 12 वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी टेबल ठेवलेलाच आहे, तुमची गडबड होणार नाही, आमची होणार नाही, अशी दोघांची आपण एकमेकाची काळजी घेऊया। मला वाटतंय आनंदाने भोजन सर्वांनी करायचं आहे। भोजन झाल्यानंतर महिलांची सेवा आपण सेवा द्यायची आहे। सर्व भावी भक्त संत प्रसादाचा लाभ घेत आहेत आपल्या या देवाच्या आळंदी धर्मशाळेमध्ये। बाप्पा रवींद्र महाराज विषय देवाची आळंदी मध्ये ताटा ठेवण्यासाठी धर्मशाळा शहापूर। भाविकांना विनंती आहे आपलं भोजन झालं असेल